नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. सांगा विणवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोणी, नामे तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडुनी. सांगा विणवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. सलगीच्या उत्तरा, सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. सांगा विणवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पानिं मंडनं मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांकतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीश्ववादापणोदार्हदक्षं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रहो लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण जी एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. मस्तक माझा पायावरी तुम्हा किंवा या वारकरी संतांच्या. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीरू. शरण शरण जी एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. मस्तक माझा पायावरी पुन्हा एकदा तुम्हा वारकरी संतांच्या. शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्. वेदे साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यशान्तन्न विदुः सुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हाशी
संत महंत सिद्ध ऋषी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आपल्या मौजे पांढरेवाडी या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये चालू वर्षाचा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, या नामसप्ताहातली माझ्या कर्मधर्म संयोगानं प्रारब्धाच्या बलाच्या योगानं माझ्यापर्यंत ही आजची दुसऱ्या दिवसाची सेवा आलेली आहे. तुम्ही सगळीच मोठी माणसं आहात, जाणकार माणसं आहात, तज्ज्ञ मंडळी आहात. तुम्हा सगळ्यांच्या पुढं माझ्या अल्पमतीप्रमाणे बुद्धीप्रमाणे पांडुरंग परमात्मा जशी बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये प्रेरणा देईल त्या पद्धतीनं आपण या अभंगाचा अन्वय बघण्याचा साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग हा अन्वय साधत असताना भगवान परमात्म्याचं स्मरण आपल्याला अखंड राहिलं पाहिजे अशा प्रकारची भावना सुरुवातीलाच या ठिकाणी देवाकडे आपण करायची आहे. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. वारकरी म्हणून जे आहेत त्यांच्या हा अभंग पाठामध्ये असला पाहिजे, असावा, असतोच, असलाच पाहिजे आणि असावाच, बरोबर आहे की नाही. विषयामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर खरं तर दुसरा दिवस असल्यामुळं पहिला दिवस दुसरा दिवस नामपर रूपपर परंपरेला अनुसरून घेतलं जातं, घ्यायला पाहिजे. मग त्या अनुषंगाने हा अभंग समोर ठेवलेला आहे. इतर सगळ्या कुठल्याही गोष्टी अवचित्याच्या नाहीत, उचित नाहीत, योग्य नाहीत. बोलणं असं आहे. अभंग तुकोबारायांचा आहे आणि 4ही चरणाच्या माध्यमातून तुम्ही आपण जर नीट विचार केला, नीट लक्षात घेतलं तर सगळ्या साधू संतांनी, मी चिंतन करणारा माणूस आहे थोडंसं, आणि मग चिंतन करणारा जो माणूस आहे त्याच्या पुढे प्रश्न निर्माण होत असतात. जो चिंतन करतो, जो शोधतो, त्याच्या पुढे प्रश्न निर्माण होत असतात, बरोबर. आणि मग हे शोधत असताना एक लक्षात असं येतंय की सगळे जे संत आहेत ना, सगळे जे संत, आता थोडंसं आपण चिंतनामध्ये प्रवृत्त होऊया. या सगळ्या संतांनी एकमुखानं रामाचा पुरस्कार केला, कृष्णाचा पुरस्कार केला आणि हरीचा पुरस्कार केला. सगळ्याच साधू संतांनी रामाशिवाय दुसरं काही सांगितलं नाही, कृष्णाशिवाय दुसरं काही सांगितलं नाही आणि हरीशिवाय दुसरं काही सांगितलं नाही. सांगायचं तर राम सांगितला, सांगायचं तर कृष्ण सांगितला आणि सांगायचं तर हरी सांगितला. रामाशिवाय, कृष्णाशिवाय आणि हरीशिवाय दुसरं काहीही बोलायला संत तयार नाहीत. का हो? बाकीच्या गोष्टी जगामध्ये नाहीत का? भरपूर आहेत जगामध्ये. पण खऱ्या अर्थाने आपण आपलं संपूर्ण जीवन कुठल्या तत्वाला समर्पित केलं पाहिजे हे साधू संतांनी समाजाला सांगितलं. ती 3 तत्व, याचा अर्थ आहे राम, कृष्ण, हरी. हे एक तत्व आहे. खरं तर ही 3 तत्व दिसायला वेगळी आहेत, परंतु असायला हे तत्व काय आहे? एकच आहे. राम, कृष्ण, हरी हे एक तत्व आहे. आणि या तत्वाचा विचार, या तत्वाचा पुरस्कार एकूण सबंध साधू संतांनी सांगितला. मी आज दुपारी माझ्या डायरीमध्ये असं लिहिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय, नाथबाबा, शांतीब्रह्म नाथराय, विश्वमौली ज्ञानोबाराय, भक्त शिरोमणी नामदेवराय, वैष्णव शिरोमणी सावता महाराज, या सगळ्याच साधू संतांनी रामाशिवाय बोलायचं नाही हे ठरवलं, कृष्णाशिवाय बोलायचं नाही हे ठरवलं आणि हरीशिवाय बोलायचं नाही हे ठरवलं. आणि हे ठरवल्यानंतर जर काहीही समोर आलं तर ते कसं लटकं आहे हेच सांगितलं, बरं का. राम लटका नाही, संसार लटका आहे. कृष्ण लटका नाही, संसार लटका आहे. हरी लटका नाही, संसार लटका आहे. व्यवहार लटका आहे. हेच सगळ्या साधू संतांनी सांगितलं. रामाशिवाय, कृष्णाशिवाय आणि हरीशिवाय कुठलाही संत बाकीचं काहीही बोलत नाही, हेच बोलतात, बरं का. म्हणजे सगळ्या जरी तुम्ही सगळ्या साधू संतांच्या सगळ्या अभंग संहितेचा जरी अभ्यास केला तर आपले असं लक्षात येईल की हे तिघही जण ज्याची चर्चा करतायत तो राम आहे, कृष्ण आहे आणि हरी आहे. तुम्ही हरिपाठ बघा, सगळ्या साधू संतांनी काय लिहिले? हरिपाठ लिहिले. सगळ्या साधू संतांनी हरिपाठ लिहिले. ज्ञानोबारायांनी हरिपाठ लिहित असताना त्याच्यामध्ये हरी शब्द प्राधान्याने समोर ठेवला बघा. अहो, रामाच्या नामाचं कौतुक असं आहे, राम नाम एवढं व्यापक आहे, रामाशिवाय सुरुवात नाही आणि रामाशिवाय शेवट नाही. म्हणून राम, कृष्ण, हरी
आणि जय विठ्ठल लक्षात येतंय की आपल्या, बरोबर आहे की नाही? म्हणजे सुरुवातीला जो आहे अंती, प्रथम, माध्यानी आणि अंती या तीनही ठिकाणी, अर्थात याला सैद्धांतिक भाषेमध्ये उपक्रम आणि उपसंहार म्हणत असतात. ज्या विषयाची सुरुवात तुम्ही ज्या सिद्धांतानं केलेली आहे त्याच सिद्धांतावर तुमचा मध्य पाहिजे आणि त्याच सिद्धांतावर तुमच्या कीर्तनाचा, चिंतनाचा उपसंहार सुद्धा झाला पाहिजे. ही कीर्तनाची बैठक आहे. आजची कीर्तन कशी चालू आहेत याच्याविषयी मी इथं बोलत नाही, बरोबर आहे की नाही? ही कीर्तनाची बैठक आहे आणि या बैठकीच्या अनुषंगाने आपण काही चिंतन केलं पाहिजे. हा साधू संतांचा निर्वाळा आहे. आणि मग ह्या साधू संतांनी सांगत असताना खरं तर महाराज, जगाच्या आर पार ज्यांची दृष्टी आहे, काळाला भेदून ज्यांची नजर आहे, अशा साधू संतांना काय दिसलं नाही, बोला की काय दिसलं नाही त्यांना. एकदा नुसतं गरुडाला गर्व आला म्हणतात. गरुडाला गर्व आला. गरुडाला वाटलं काळ आणि माझ्या दारात, अरे येडापिडा काय म्हणलं तू, माझ्या दारात तुला ठाऊक आहे का मी कोण आहे? नरेंद्र मोदीचा पी आहे म्हणलं मी. तुला ठाऊक आहे का मी कोण आहे? काळानं सांगितलं कुणीही असो, या संस्थेमध्ये आल्यानंतर संस्थेचे जे नियम आहेत ते सगळ्यांना लागू आहेत, मला सुद्धा, बरोबर आहे? या मृत्यूलोक नावाची जी संस्था आहे, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर या संस्थेचे जे नियम आहेत ते तुला लागू आहेत. एखाद्या माणसाने शाळा स्थापन केली, शाळा स्थापन केल्यानंतर त्या शाळेची काही नियमावली असते ना, घटना असते, संहिता असते. रजिस्ट्रेशन केल्यानंतर धर्मादाय आयुक्त पहिल्यांदा संहिता लिहून घेतात. बोला तुमचा संस्था काढण्याचा उद्देश नेमका काय? मग त्यांनी तिथं लिहायचं गोळा करणे. लिहू देत नाही ते. गोळा करा पण तिथं तसं लिहू नका. कळतंय तुम्हाला? गोळा करा. शाळा काढली एखाद्यानं तर त्या संस्थेचे जे नियम आहेत त्या नियमाचा तो चेअरमन सुद्धा बांधिलाय बरं का. म्हणजे जो संस्थापक आहे, हु इज फाउंडर, जो त्या संस्थेचा फाउंडर आहे, त्याला जसे ते सगळे नियम लागू आहेत तसं गरुडाला नियम लागू आहेत की नाही? बोला. गरुडाला नाही देव म्हणतो, हे गरुडा तुझं काय घेऊन बसला? माझा बाप मेला, सगळ्याला मरावं लागतंय. माझे वडील गेले, मला जावं लागतंय. इथं आल्यानंतर कुणीही राहत नाही. आजा मेला, पणजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. इथं आलेल्या प्रत्येकाला जावंच लागतंय. कुणीही इथं राहण्यासाठी आलेलं नाही, राहत कुणीही नाही. त्याच्यामुळं तुझ्या अहंकाराला थोडस तू बाजूला ठेव. पैठण मधल्या नाथरायांच्या मंदिराच्या गेटवर दोन्ही बाजूला फ्लेक्स लावलेले आहेत. त्या फ्लेक्सवरचं वाक्य तुम्हाला मी सांगतो. तिथं पैठणमध्ये फ्लेक्स लावलेले आहेत. गड्यांनो, वशिल्याच्या वाटा पायापर्यंत नाही, मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत नेत नाहीत वशिल्याच्या वाटा. म्हणून देवाचं दर्शन वशिल्यानं घेण्यापेक्षा नाही घेतलेलं बरं. वशिल्यानं घ्यायचं नाही दर्शन. जो वशिल्यानं दर्शनाला जातो त्याचं शरीर देवाच्या मूर्तीपर्यंत जातं, देव बाजूलाच असतो कुठंतरी. मी आता नाथबाबांनी बोलत येत होतो पलीकडून येताना, नाथबाबांशी माझं जे बोलणं झालं ते कीर्तनाच्या अनुषंगाने म्हणून सांगतो, तुम्हाला सांगतो. केली काशाची जगदंबा परी काशे नोहे अंबा. बरोबर आहे? कशावरून निघलं होतं? कशावरून तरी निघलं होतं? आपली भावना चांगली पाहिजे. केली काशाची जगदंबा परी काशे नोहे अंबा. केला मातीचा पशुपती. तुकोबारांनी लिहिलंय, परी मातीशी काय महती, शिवपूजा शिवाशी पावे आणि माती माती माझी सामावे. आपण मूर्तीपर्यंत जातो, देव कुणीतरी वेगळा आहे. लक्षात येतंय तुमच्या? देव कुणीतरी वेगळा आहे. या संस्थेमध्ये आल्यानंतर या संस्थेचा जो नियम आहे, जसा गरुडाला लागू आहे तसा देवालाही लागू आहे, सगळ्यांना लागू आहे. तो सगळे साधू संत एकमुखाने सांगतात, गड्यांनो, हरीच्या नामाचं चिंतन करा. आपण ज्या संस्थेमध्ये आलेलो आहोत ही संस्था ईश्वराची आहे. आम्ही मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत आणि मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर या लोकाचं नावच काय आहे? मृत्यूलोक आहे. मृत्यूलोक. मृत्यू लोकामध्ये जो जन्माला येतो त्याला मरावंच लागतंय. आणि आज सकाळी एक वाक्य मी बोलून गेलो, गड्यांनो, आपण काय केलं पाहिजे? जिवंत आहोत. बऱ्याच कीर्तनांमधून येतं बरं काही बोलता बोलता, आपण अजून आहोत, घ्या भजन करून. काय माहित आहे आपलं कधी जाणार आहे शरीर, आपली दिंडी कधी निघणार आहे काय माहित आहे आपल्याला. अहो, काल परवापर्यंत ज्यांच्यासोबत बसून उठून चहा पाणी केलं ती माणसं आज फोटोत गेली. आपण फोटो जायच्या आधी काय झालं पाहिजे?
सावध झालं पाहिजे. एकानं मला विचारलं सावध कधी व्हायचं, म्हणलं आपलं विमान कोसळायच्या आधी. बरोबर आहे की नाही? मध्यंतरी विमान कोसळलं, आपलं विमान कोसळायच्या अगोदर, आपली इमारत ढासळायच्या अगोदर आपण काय झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. इमारत ढासळलेली पुन्हा उभा करणं शक्य नाही. दुर्धर आजार निघालेले आहेत आता, एवढे विदारक आजार निघालेले आहेत की कळल्यापासून 6 महिन्याच्या आत कार्यक्रम होतो माणसाचा. आणि म्हणून मी 4 जण कायम सोबतच घेऊन फिरतो बघा. खांदकरी हुडकायचं नाही तर खांदकरी हुडकायचा नाही. या संस्थेमध्ये आम्ही आलोत. ही संस्था आहे रामाची, ही संस्था आहे कृष्णाची, आणि ही संस्था आहे हरीची. नाथराय आणि ज्ञानोबराय या सगळ्या संतांसह बाकी सगळे संत एका विचारावरती आहेत, जे सांगण्यासाठी ज्ञानोबराय पुण्याची गणना कोण करी असं म्हणतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जरा पुढच्या लोकांनी विचारलं फायदा काय, नाथरायांनी सांगितलं हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे. आणि हे जर नाव तू घेत नसशील तर नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. जीवानो हे काळ सर्प आहे. महाराज नाथबाबांचे 28 अभंग घ्या आणि ज्ञानोबरायांचे 28 अभंग घ्या. अभंग दोनही अभंग हरिपाठ असं ती 28 रचिले विश्वासे ज्ञान देवे. महाराज विश्वासानं यांनी लिहिलं, याच्यासाठी लिहिलं की या तत्वाच्या व्यतिरिक्त या जगामध्ये, या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये दुसरं काहीही नाही. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. जे खरं आहे तेच बरं आहे, आणि जे बरं आहे ते खरं असलं पाहिजे, अन्यथा गत्यंतर नाही. महाराज नाम हे तत्व जसं आहे तसंच राम हे तत्व आहे. आणि राम आणि नाम हे एक तत्व ज्याच्या ठाई येऊन विसावलेलं आहे, स्थिरावलेलं आहे, तो त्या तत्वापर्यंत पोहोचला. ते सगळेजण संत आहेत बरं का. थोडं या अभंगामध्ये महाराज सांगतात हे माझं जे बोलणं आहे हे सलगीचं आहे. बऱ्याच अभंगाची संगती ही उलट सुलट लागत असते. सोनी मराठीवरती आम्ही जाऊन आलो गेल्या वर्षभरामध्ये, बऱ्याच वेळा जाणं येणं झालं. तर सांगायचा हेतू असा आहे, अनेक अभंगामध्ये पूर्व पीठिका, मध्य पीठिका आणि उत्तर पीठिका या 3 प्रकारातून काही अभंगाची सुरुवात पहिल्या चरणातून असते, काही अभंगाची सुरुवात दुसऱ्या चरणातून असते, काही अभंगाची सुरुवात तिसऱ्या चरणातून असते, आणि काही अभंगाची सुरुवात ही 4थ्या चरणातून असते. महाराज या अभंगाची सुरुवात ही 4थ्या चरणातून आहे. महाराज पहिल्यांदाच सांगतात मी ही जी तुम्हाला करायला लागलेलो ही काय आहे, सलगी आहे. आणि सलगी शब्दाचा अर्थ विनंती, सलगी शब्दाचा अर्थ लढिवाळपणानं केलेलं मागणं, सलगी शब्दाचा अर्थ हे मुलगा हट्टानं आईला बोलतो आणि आई सुद्धा त्याच लाडिकतेनं. मी काल परवा आमच्या पाठामध्ये पोरांना बोलून गेलो की कुठली आई अशी आहे जिला लेकरू मरावं असं वाटतंय. बोला की कुठल्याच आईला वाटत नाही, पण आई लेकराला म्हणते मोडद्या गिळ की जरा. हा मग खरं जर त्याचा तुझा मुडदा बसवला गिळ की म्हणते ती. कळतंय का बघा माझं बोलणं तुम्हाला. याचा अर्थ आईला त्याचा मुडदा बसावा असं वाटतंय का, नाही बसावा असं वाटत. आईचं आणि साधू संतांचं या तिघांच्या व्यतिरिक्त इथं याच्यामध्येच कुणी कुणाचं नाही. आई वडील आणि संत सोडले तर तुमच्या आमच्या एकमेकांवरती उपकार करायला कोणी मोकळं नाही. जग व्यवहाराचं आहे आणि सगळे व्यवहारामध्ये बांधून गेलेले आहेत. गुंतणं चांगलं नाही असं जी लोक सांगतात त्यांचा एवढा विचका झालेला असतो की तेच गुंतून गेलेले असतात. फार कळतंय का तुम्हाला. म्हणजे हे सगळं बोलायला सोपं आहे, सांगायला सोपं आहे, पण सांगणं आणि वागणं याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे, फार मोठं अंतर आहे. बरीच लोक सांगत असतात, वागत असतीलच असं नाही. बरीच लोक बोलत असतात, वागत असतीलच असं नाही. बरीच लोक वागत असतात, बोलतच असतील असं नाही. बरीच लोक वागतही नाही आणि बोलतही नाही. पण हा प्रांत असा आहे इथं जे वागायचंय, म्हणजे तुम्हाला सप्रमाण सांगायचं झालं तर जो जसा बोलतो त्यानं तसंच काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. उदाहरण सांगायचं झालं तर मला प्रमाणावरती यायचंय. महाराजांनी सांगितलं जैसे बोलीला वाल्मिक तैसेची करेन, हे एक झालं. पण दुसरी एक गोष्ट अशी आहे, जो बोले तैसा चाले इथं यायचं होतं, त्याची वंदावी पाऊले. का हो, मग तुम्ही दुसरी बाजू आम्हाला सांगा ना. जर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, जो जैसा न बोले
तो तैसा न चाले किंवा चाले त्याची पाऊले काय करावी. महाराजांनी उघड उघड सांगितलं की त्याची पाऊले निंदावी. कळतंय का तुम्हाला. बघा, जो बोलतो तसाच वागतो त्याची वंदावी, जो बोलतो तसं वागत नाही त्याची निंदावी. उघड उघड गोष्ट आहे. दुसरं प्रमाण तुम्हाला मी देऊन सांगेन. महाराजांचा दुसरा एक अभंग आहे. महाराजांनी सांगितलं, ऐसे कैसे झाले बोंदू कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकुनी करीती पाप, तिसऱ्या चरणावर या दाविती वैराग्याची कळा. म्हणजे दाखवतात बरं का. तुकोबारांनी इथं फार सुंदर नाथबाबा शब्द लिहिला. दाविती दाखवा. दाविती शब्दाचा अर्थ दाखवणं. आणि दाखवावं कुणाला लागतंय. बोला की दाखवावं कुणाला लागतंय. ज्याच्या आत नाही त्याला दाखवावं लागतंय. कळतंय का तुम्हाला. मी जरा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. ज्याच्या आतमध्ये नाही त्याला दाखवावं लागतंय. आत नसलेले बाहेर कोट घालून येतात त्याच्यासाठी. त्याला दाखवावं लागतंय की मला कोट घालणं गरजेचं आहे. मी असं आहे. जे आत आहे गड्या ते बोल. तुझ्या आतमध्ये काय रखरख आहे ती सांग जगाला. इथं कुणी नाही ना घातलं. म्हणजे तुमच्या कुणाबद्दल बोलत नाही बरं का. म्हणजे ते कोट घालणारा सांगावं लागतं की मी कोट घातलं गरजेची गोष्ट आहे. अहो हा परमार्थ असा आहे जो जसाच्या तसा. महाराज कुठल्या साधू संतांच्या अंगावर तुम्हाला जॅकेट दिसलं. कुठल्या साधू घालू शकत नव्हते काय. अहो ठरवलं असतं तर करील ते काय नोहे महाराव परिपाहे बीज शुद्धांगी. त्याच्याही पेक्षा मी काल परवा नाट प्रकरण रेग्युलर माझ्या पाठात असते. रोज नाट एकदा वाचतो मी दिवसातनं. करीशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई. अरे काय करू शकत नाही आपण. जे काहीही करू शकतात त्यांना कोट आणायची काय अडचण आहे. आणि आमचे नामदेवराय तर कोट शिवतच होते. नामदेवरायांचा व्यवसायच आहे ना तो. मग ते स्वतःसाठी शिवू शकले नसते का. महाराज जी माणसं जे करत असतात माणसानं कमी उपभोगी असलं पाहिजे. हा साधू संतांचा निर्वाळा आहे. नाटातल्या प्रकरणातला अभंग युक्त आहार काळ सारावा चिंतने. चिंतने काळ सारावा. थोडं शांत आहे का. फार सुंदर चिंतन आहे. जगद्गुरु तुकोबाराय लिहितात काळ चिंतने सारावा. काळ सारायचा आहे तो चिंतनात सारावा लागेल. आम्ही संसारात जन्माला आलेली माणसं आहोत. या व्यवहारात जन्माला आलेली माणसं आहोत. अशी आमची परिस्थिती आहे की आम्हाला आमची बायको सुटत नाही. आम्हाला आमची लेकरं सुटत नाहीत. महाराज म्हणतात आम्ही सोडा कुठं म्हणतोय. आम्ही तुम्हाला सुटत नाही नव. आम्ही सोडा म्हणत नाही. फक्त त्यांचं मूळ स्वरूप जाणून घ्या. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून. कळतंय का. बघा तुम्हाला हे फक्त जाणा. सोडा असं म्हणत नाही. सोडा असं जर तुम्हाला म्हणायचं असतं तर आम्ही दुसरी का केली असती. हे जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे. कळतंय की तुम्हाला. मग आम्ही तुम्हाला सोडा म्हणायचं ना आम्ही पुन्हा आवली घरात आणायची. हा काय प्रकार आहे. तसं आम्ही करत नाही महाराज. आम्ही तसं करत नाही. आम्ही फक्त त्यांचं मिथ्यात्व तुम्हाला दाखवून देतो. एक करा काळ चिंतने सारा. आपल्याला जो मिळालेला काळ आहे ना. दिला या काळी अवकाश. महाराज काळानं आपल्याला संधी दिली आहे. आया बाया काळानं आपल्याला संधी दिली आहे बरं का. कोरोनातनं मागं राहिलोय बरं का आपण. काळानं आपल्याला संधी दिली आहे. नाहीतर तुमच्या सोबत बसणारी गेल्या. बरोबर आहे. काळानं आपल्याला संधी दिलेली आहे. आणि काळानं दिलेल्या संधीचा आपण योग्य काय केला पाहिजे. आदर केला पाहिजे. उपयोग करून घेतला पाहिजे. अन्यथा काळ एखाद दिवशी आपल्यावर सुद्धा दबा टाकू शकतो. अहो कालचा एक शेळव्यातला अपघात जिथं आयुष्यात कधी अपघात घडला नसेल अशी जागा आहे ती. कधीच काय शक्यच नाही ना. इकडनं ब्रेकर आहे, इकडनं ब्रेकर आहे, पलीकडे ब्रेकर आहे आणि तिथं अपघात आहे आणि तिथनं माणूस जातोय. काय पद्धत आहे. याचा अर्थ काय. काळ कुठं दबा धरून बसलाय नाही माहित आपल्याला. म्हणून या काळाचं सोनं करा. महाराज सांगता चिंतने काळ सारावा. जरा नीट ऐका. म्हणून काळ सारावा चिंतने. चिंतनात कुठं सारायचा. एकांतवाशी. एकांतामध्ये सारायचा. महाराज मी जरा बारकाव्यानं बोलतो तुम्हाला. लोकांतात राहून सुद्धा एकांत साधता येतो. आपल्या घरादारात राहून सुद्धा एकांत साधता येतोच. येतो 100% येतो. नक्की येतो. अडचण काहीच नाही. कारण हे बहुतेक साधू संत ज्यांनी विवाह संस्थेचा स्वीकार केला ते त्याचे सदस्य झाले. आपणही आहोत ना. आपणही या विवाह संस्थेचे सदस्य आहोत. आणि या संस्थेचे सदस्य झाल्यानंतर ते नियम आम्हाला लागू आहेत. महाराज सांगतात एकांतवाशी. बरं एकांतवाशी सारता सारता पुन्हा गंगा स्नाने म्हणतात. आता
गंगेचं स्नान करायला गंगेवर जायचं का? त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही जिथं आहात तिथं वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष किंवा सकळ पापे जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, नामा म्हणे प्रदक्षिणा आणि त्याच्या पुण्या नाही गणना, म्हणून तर पुण्याची गणना कोण करी. तुम्ही एवढंच करा. महाराजांनी सांगितलं, आपण जे ध्रुपद समोर घेतलेलं होतं युक्त आहार, तुमचा आहार युक्त असू द्या. युक्त म्हणजे काय? सुका पाटील युक्त आहार तो नाही. युक्त आहाराची व्याख्या ऐका, ज्याचा जेवढा आहे तो त्याचा काय झाला? युक्त आहार झाला. बरोबर आहे की नाही? ज्याचा जेवढा आहे तो. मग आता त्या बिचाराला 35 जात असतील, तो खात असेल. हा बिचारा त्या बिचाराला भेटून आला या महिन्याभरात. मी जाऊन भेटून आलो त्याला. मी खरं मी त्याच्या काय केलं, पायाला हात लावले. कशासाठी? महाराज, याही वयामध्ये माणूस कट्टा तुम्ही म्हणसाल त्याचं काय बोलायची गरज आहे का तुम्हाला इथं? मी याच्यासाठी सांगायला लागलोय, युक्त शब्द असा आहे की ज्याच्या आवश्यकतेनुसार जेवढा आहे तो त्याच्यासाठी काय आहे? युक्त आहे. महाराज सांगतात युक्त आहार. आणि विहार सुद्धा कसा असावा लागेल? युक्त असावा लागेल. युक्त आहार, विहार आणि इंद्रियाला नियम लावून घ्यावा लागेल तुम्हाला. नेम इंद्रियाशी सार, अर्थात डेली रुटीन ज्याला आपण म्हणतो की नाही ते असलं पाहिजे. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा. बासर शब्दाचा अर्थ कुठेही पर्यंत झोपायचं, उगाच त्याला बासर निद्रा म्हणायचं. म्हणजे बास म्हणत तर झोपायचंच. बासर निद्रा. अजून बासर शब्दाचा अर्थ करून सांगू का? बास र कुठवर झोपतो त्याला म्हणायचं बासर निद्रा. म्हणजे त्याला उठवतच नाही कुणी. नसावी बासर निद्रा म्हणजे अधिक झोपही काही कामाची नाही. आणि फार माणसं बोलतात तो. आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या मातीतनं एक म्हण निघाली बघा, काय लगा बडा 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 करतय. खापराचं असतं तर फुटून गेलं असतं की. निद्रा बहुभाषण, लई बोलायचं नाही, थोडे परी निरे आविटते घ्यावे खरे. जरा कमी बोलल्यावर काय नाही म्हणते ती काय? हे शहाण्याच आहे. म्हणून त्या दिवसापासून मी बोलायचं कमी केलंय बरं का. काट्याकडे बघतच राहायचं नुसतं. काट्याकडे म्हणजे घड्याळातल्या. आता घड्याळच थोडं अडचणीत आहे. बरोबर आहे की नाही? महाराज आहे की नाही? ज्यांना कळालं त्यांनाच कळालं. महाराज, नसावी बासर निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन. हे परमार्थ काय आहे हो? महाधन आहे. हे करतं काय? तर देवाचे चरण जोडून देतं तुम्हाला. नीट लक्षात घ्या. काय जोडून देतं? देवाचे चरण जोडून देतं. आणि इथं आल्यानंतर महाराज काहींनी घरं जोडली, काहींनी दारं जोडली, काहींनी पैसा जोडला. साधू संतांनी देव जोडायला सांगितलंय आपल्याला. जोडायचं असं ना तुम्हाला. एक बिचारी एका लुगड्याला दुसरं लुगडं जोडत होती. एका लुगड्याला दुसरं लुगडं जोडत होती. चांगली गोष्ट आहे, हे जोडणे बी चांगलं आहे. पण हे सगळं जोडता जोडता माणसं जोडायला शिकलं पाहिजे ना. माणसंही जोडा. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. अरे जोडायचाच आहे तुम्हाला तर राम जोडा. राम आम्ही मगापासून सांगतोय, रामकृष्ण हरी हा जोडा ना तुम्ही. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जेणेकरून देवाचे चरण तुमच्याशी जोडले जातील असं काहीतरी करा. हे सांगण्यासाठी महाराजांनी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा जर काय करावं लागेल तर नामस्मरण करावं लागेल. आणि मग नामस्मरण केल्यानंतर जी गोष्ट होणार आहे त्याचा संपूर्ण परिपाक प्रस्तुत सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं, रामाचं नाव घ्या, कृष्णाचं नाव घ्या. रामाच्या संदर्भातलं चिंतन सांगताना जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. अनेक अभंग आहेत. अहो, जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन राममय आहे. सगळ्याच संतांची जीवन. तुम्ही कुठेही जाणं, तुम्ही जरा पलीकडे इस्कॉन मध्ये गेला ना, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि जरा वारीतनं येत असताना ज्ञानोबा तुकाराम, बरोबर आहे नाही? तिथं सुद्धा राम आहे. रामाशिवाय काहीच नाही. अहो, माणूस आला तर राम आल्यासारखा वाटतो आणि माणूस गेला तर लोक म्हणतात आता त्याच्यात राम राहिला नाही. हे रामाचं जे अस्तित्व आहे ना इथल्या कणा कणात आहे. रावणाला मंदोदरी विचारते, रावणाला का हो एवढ्या 80,000मध्ये माझ्यासारखी मंद उदरी म्हणजे बारीक कमरेची सगळ्या सौंदर्यांनी युक्त असलेली बायको तुमच्या सारख्याला मिळालेली असताना
सीतेवरती तुमची नजर का गेली, असं तुम्हाला का वाटलं की याच्यामध्ये सीता अजून पाहिजे? त्यानं सांगितलं, मंदोदरी, मी याच्यासाठी हे सगळं केलेलं आहे की मला कलयुगामध्ये साधुत्वाचा बुरका पांघरून अनाचार करायला बरेच महाभाग प्रवृत्त होतील, हा मेसेज जगाला द्यायचा आहे. म्हणून मी साधूच्या वेशातच सीतेला काय केलं, उचललं. अन्यथा सीतेला उचलायची मला गरज नव्हती आणि साधूच्या वेशात उचलायची तर मुळीच गरज नव्हती. तसं का केलं? तर आत्ता मगाशी प्रमाण बोलून गेलोय आपण, दाविती वैराग्याची कळा. लक्षात येते का बघा तुमच्या? वैराग्याची कळा दाखवणारा जो माणूस आहे तो जगतच असेल असं नाही. आणि जो जगतो, तुम्हाला संगती लागली बरं का कीर्तनाची आता, म्हणजे त्यांनी खळखळून हसले आता. याचा अर्थ मला बी सिग्नल मिळाला की आपण जे बोलतोय ते कुणाला तरी कळतंय. बरोबर आहे का? नाही कळलं तर सगळं मग काय, रातभर मला हे कळलं नाही अजून, रातभर वाचली गीता आणि सकाळी विचारलं म्हणून रामाची ऐकून. हा मग काही जण म्हणली सीता. गीतेचा सीतेचा काय संबंध आहे? गीता कुठं झालेली आहे? कुरुक्षेत्रावरती झालेली आहे. आता गीता जयंती दत्त जयंतीच्या दरम्यान असते गीता जयंती. गीता हा कुरुक्षेत्राचा विषय, राम हा सीता, प्रभू रामचंद्र हा रामायणातला विषय, अयोध्येतला. या दोघांचा समन्वय कसा लावली रताळण आली ती, कसा मेळ घालतीत काय कळत नाही लोक. संस्कृतीमध्ये म्हणी सुद्धा उपजत असताना उगत बऱ्या तरी आल्या पाहिजेत ना, ज्याच्यातनं काहीतरी अर्थबोध झाला पाहिजे. मला एवढं सांगायचं आहे की आता आपल्याला सिग्नल मिळालेला आहे, कळालंय आपल्याला की नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. हे चिंतन केल्याशिवाय दुसरं काही नाही. आणि पुन्हा म्हणून मध्ये प्रमाण आम्ही घातलं होतं, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण आणि व्हावया जतन हे उपाय लाभाचे. त्याच्यातलं एक अत्यंत सुंदर चौकडा, देह समर्पिजे देवा, हे शरीरच देवाला अर्पण करा, भार काहीच न घ्यावा आणि मग होईल आघवा तुका म्हणे आनंद. मी पोरांना आमच्या सांगत असतो, गड्यानो काहीच करू नका, नाट करा पाठ, कारण ज्याचा आहे नाट पाठ त्याचा कीर्तनात थाट. कळलं का तुम्हाला? म्हणून नाटाचं पाठांतरण पाहिजे बरं का. नाटाचं पाठात हे सगळंच पाठ पाहिजे खरं तर, पण त्यातल्या त्यात नाटाचं प्रकरण पाठ पाहिजे. नाटाच्या प्रकरणामध्ये सांगू का तुम्हाला, येऊ का विषयावर मी अजून सांगतो तुम्हाला. महाराजांना एकानं विचारलं काय अडचण काय? महाराजांनी सांगितलं काय अडचण नाही, मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. का काय काय अनाथ, तुकोबराय अनाथ आहेत? हा ज्या तुकोबरायांचं नाव घेऊन रामाचा वनवास सांगणारी माणसं 80 लाखाच्या गाडीत फिरते. ती किती? 80 लाखाच्या गाडीत वनवास सांगायचा रामाचा, आणि ह्यांना गाडी 80 लाखाची. कळतंय का तुम्हाला? रामाचा वनवास. महाराज सांगतात मी तवा अनाथ, मी अनाथ आहे म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय अनाथ आहेत. अहो त्यांच्या नावानं लाखो लोक सनाथ झाली. ते तुकोबराय अनाथ कसे काय असतील? तर ही एक भूमिका असते, भूमिका. महाराज सांगतात मी तव अनाथ अपराधी. काय अपराध केलाय तुकोबरायांनी? काय अपराध केलाय तुकोबरायांनी? नाही, अपराध नाही केला तुकोबरायांनी. मी तव अनाथ अपराधी. महाराज म्हणतात नाथ बाबा कर्महीन. आता महाराज कर्महीन आहेत काय? मग आता ते कर्महीन म्हणल्यावर आम्ही तर दलिंद्री झालो म्हणून. मी तव अनाथ अपराधी कर्महीन. आणि चौथा शब्द वापरला विशेषण मतिमंद बुद्धी. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. महाराज एवढी 4 विशेषणं लावावी, एवढा काय अपराध आहे तुमचा? महाराजांनी सांगितलं गड्या मी अनाथ याच्यासाठी आहे. उत्तर तिथंच आहे बरं का. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. अनाथ याच्यासाठी मी आहे की तुझं मी आठविले नाही कधी. अपराध हा केलेला आहे की तुझं मी आठविले नाही कधी. मी मतिमंद याच्यासाठी आहे की तुझं मी आठविले नाही कधी. कळतंय का तुम्हाला? हा मी तव अनाथ अपराधी कर्महीन याच्यासाठी आहे की मी तुझी आठवण कधी काढलेली नाही. महाराज देवाला आठवण्यासाठी आठवे देव तो करावा उपाव. येर त्यजीवाव खटपट होईबा जागा वाऊगा कागा शिनशील जाणीवेच्या भारे भवाची पुरी. महाराज बुडलं की पुन्हा निघतच नाही. हा संसार असा आहे. मला एकानं, आम्ही काल चिंतन अभंगावर करत होतो, पोरं भलतेच प्रश्न विचारतात. भवसागर शब्द आला होता. मग त्यानं मला विचारलं भवसागर शब्दाचा अर्थ, जर संसार सिंधू होतो तर भावसागर याचा अर्थ काय होतो? प्रश्न महत्वाचा आहे. भावसागर याचा अर्थ काय होतो? तर भावाचे प्रकार महाराजांनी गाथ्यामध्ये 8 प्रकारचे भाव सांगितलेले आहेत. अष्टसात्विक भाव.
मग या अष्टसात्विक भावामध्ये जे आपल्या अंतःकरणामध्ये काही उत्पन्न होतात त्या प्रत्येक भावाला आपलं अंतःकरण काय असतं? साक्षी असतं. साक्षी. या साक्षी असलेल्या अंतःकरणाला आमच्या मनाची जी सहानुभूती, आता मी बोलतोय ते तुम्हाला किती कळतं हे यातलं मला काही कळत नाही, पण मला जरी कळत नसलं तुम्हाला जरी मेळ लागत नसला तरी ते सांगणं अगत्याचं आहे. याच्यासाठी अगत्याचं आहे की हे अष्टसात्विक भाव निर्माण झाले की कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिमा निर्माण होते आणि या प्रभू रामचंद्रांची प्रतिमा निर्माण झाल्यानंतर त्यांचं जो नाव घेतो त्याला कुठल्याही प्रकारची कसलीच अडचण नाही. हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय विनम्र भावनेनं सांगतात. तो सलगीच्या उत्तरा म्हणतात ही माझी सलगी आहे. आणि अजून सलगी शब्दाचा अर्थ, मी मराठीतनं MA BEd केलेला माणूस आहे बरं का, मराठीतनं मास्टरी झालेली आहे आणि डिग्री पुन्हा डबल ग्रॅज्युएट झालेलो आहे. म्हणजे लय शहाणपणा केला नाही मी, फक्त मराठी जरा पुढे सरकायचा प्रयत्न केला. आणि मी आतापर्यंत 10-12 पुस्तकं लिहिलेलं आहे आणि त्याच्यातली 5-7 छापून पडलेली आहेत. उरलेले अजून छापायचे आहेत, लिहायला बी चालू आहे. ती जगद्गुरु तुकोबारायांच्या आवली मातोश्री आहेत ना, आवली जगद्गुरु तुकोबारायांची अर्धांगिनी, त्या आवली मातोश्रीचं पहिलं पुस्तक महाराष्ट्रातलं मी लिहिलेलं आहे. म्हणजे आम्ही दिवा लावला हे नाही सांगायचं, पण त्याच्यावरती प्रकाश खरं तर टाकणं गरजेचं होतं. बऱ्याच जणांनी अजून त्याच्यावरती चर्चा केलेली नव्हती. सुंदर पुस्तक लिहून ठेवलंय. सांगायचे याच्यासाठी आहे. महाराज म्हणतात देवाला न आठवणं हे अनाथपण आहे, देवाला न आठवणं हा अपराध आहे, देवाला न आठवणं हे कर्महीनपणाचं लक्षण आहे, मतिमंद बुद्धीपणाचं लक्षण आहे. म्हणून देवाला आठवलं पाहिजे. मी तवा नाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी. बरं आठवायचं तर कसं? आठवायचं तर कसं? कसं आठवायचं हो? वाचे कृपानिधी माये बापा, वाचे कृपानिधी. अहो नुसतं तोंडानं नामस्मरण घ्यायचं आहे हो, तरी लोकांच्या दातखिळे बसते तर. हा नुसतं वाणीनं हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे मना, हरि मुखे मना.
महाराजांनी सांगितलं, ज्ञानोपराय म्हणतात हरिमुखे म्हणा, वाणीनं माणसानं हे असू नये, हे असू नये. वाणीनं माणसानं, वाणी तरी किमान उग बोललं तरी. महाराजांनी लिहिलं, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. देवाचं नाव न घेण्यानं काय काय जणांच्या वाचा बसल्या हो, देवाची नावं न घेण्यानं. महाराजांनी लिहिलं, राम म्हणता तुझ्या बाचे काय जाते. ही महाराजांची भाषा आहे. नामस्मरणाचा आग्रह केला. आपल्याला वारकरी चालीत ऐकायला मिळतात. आता मोहोळ तालुक्यात आम्ही एका गावात गेलो कीर्तनाला. मोहोळ तालुक्यात पहिल्यांदा आम्ही स्तवन केलं होतं, श्री मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. त्या गायकांना असली चाल लावली, पायावर मस्तक ठेवतंय का मस्तकावर पाय हाणतंय कळना. असं टाळाचं कुच्च मिमलं का, असल्या चाली कुठल्या. पण त्याला बोलावं तर अपदा तारीखच देण्यात दिली होती. कसं काय म्हणलं, अवघड आहे. वारकरी चाले कानावर पडतात. तुम्हाला सांगतो, नाही तर चालीचा तर लय धिंगाणा उठलाय आता सगळा. पण डायरेक्ट गाण्याच्या चाली उचलून ठेवायला लागलेत लोक आता. म्हणजे आता काही उरलं नाही, उगं फड परंपरा आहेत म्हणून सगळं आता काहीतरी चालू आहे, नियमामध्ये आहे. महाराज मला दोन गोष्टी निष्ठेच्या नियमाच्या असं सांगायच्या आहेत. परमार्थामध्ये निष्ठा अत्यंत गरजेची आहे. बघा, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. महाराज राम नामासाठी सगळं जीवनच्या जीवन ज्या साधू संतांनी समर्पित केलं. आता आपण जे प्रमाण घेतलं याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. हे ईडी अशी लोक आहे ती. ते म्हणलं, महाराज तुम्ही बी भज्याचं बोलताय, आमच्या वड्यापावाचं काय नेमकं नियोजन आहे. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला. विठ्ठलाला भजन आमच्या वड्यापावाचा काय मेळ आहे का नाही म्हणलं. म्हणजे येऊन जाऊन लोकांचं ध्यान कशावर आहे हो, खाण्यावर आहे. तिसऱ्याला आता मे महिन्यात कुठं कीर्तन केलं आम्ही, आमच्या सरकोली वजवडीच्या बाजूला कुठं कीर्तन केलं. असला रकाटा उठलाय, असला रकाटा उठलाय मे महिन्याचं कीर्तन. आणि एक म्हातार म्हणलं, लागा काय मट्टा फेटा करायचा कळतो का नाही म्हणलं. जेवाय बोलवलंय म्हणलं सगळ्या गावाला, मट्टा फेटा मरणाचं ऊन पडलंय, मट्टा करावं का नाही. लागा तुझ्या मट्ट्यासाठी ती मेलंय की म्हणलं. म्हणजे लोकांना श्राद्धविधी कळना, काही कळना, आपलं कसं भागतं हे लोक बघायला लागलेत. जरा लाडू दिसल्यावर बुवानं 2 हाणलं मगाशी. तुम्हाला का अख्खी दिवाळी गेली, मी एक लाडू कधी खाल्ला नाही, आज 2 खाऊन आलोय. तुम्हाला सांगू का तुम्हाला, परमार्थामध्ये गड्यानं निष्ठा पाहिजे. परमार्थामध्ये जर निष्ठा नसेल तर काहीच नाही. महाराज सांगतात,
हे विनंतीपूर्वक बोलतोय म्हणतात मी महाराज. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. हे क्षमा मागूनच बोलायला सुरुवात केली आहे तुकोबरायांनी. माझी विनंती आहे तुम्हाला, माझी आर्जवता आहे तुमच्याकडं, तुम्ही एक काम करा गड्या. हे बोलतायत त्यांच्या पुढे ते सामान्य नाहीत बरं का, हे ज्यांच्या पुढे बोलतायत ते फार मोठे आहेत. त्यांची यादी तुकोबरायांनी दिलेली आहे. महाराजांनी सांगितलं सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. आणि उत्तरा प्रश्नाला जे असतं त्याला उत्तर म्हणतात. इथं आता उत्तरच प्रश्न उभा झालाय. उत्तरा शब्दाचा अर्थ मी जे तुमच्या पुढे निवेदित करतोय ते. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगे आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी, पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुळती, किंवा म्हणून यावे काकुळती तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. किंवा दुसरा अभंग तुम्ही सनकाधिक संत मेनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा. एक जण म्हणला किंवा भाकावी करुणा, म्हणलं चांगली गोष्ट आहे. माझी म्हणा नाही तर किंवा म्हणा, बरोबर आहे नाही. माझी भाकावी करुणा किंवा किंवा भाकावी करुणा. मी म्हणलं विनवा पंढरीचा राणा, विनवा वैकुंठीचा राणा. म्हणलं तसं आहे, काय हरकत नाही. काय फरक पडतो त्याच्यानं बाबा. तो आचाला मचाला साखरून दूध प्यायचं होतं. आचाला मचाला मी दूध बी पिऊन आलोय आता, खरंच किरावं. आचालन मचाला दूध प्यायचंय आणि आच्याच्या वरचं मच्याच्या वरचं आच्या म्हणला दूध प्यायचंय, मला गोड प्यायचंय. मच्या म्हणला मला साखर टाकलेलं प्यायचंय. एकाची तरा होय तेव्हा, दोघांच्या तरा वेगळ्या वेगळ्या. पण आचान मच्या असं उलट सुलट होतं, सरळ वागायचंच नाही. ते जसं वागल तसं हे वागत नव्हतं, आणि हे जसं वागल तसं ते. आच्या मच्यासारखं वागत नाही, मच्या आच्यासारखं वागत नाही. आच्या म्हणला मी आधी दूध पिणार, मच्या म्हणला हो दे तुझं चालू दे काय करायचं. मग आच्यानं वाटी घेतली आणि वाटीत आधी दूध टाकलं आणि वरनं साखर टाकली आणि चमच्यानं हलवाय चालू केलं. आच्यानं आधी दूध घेतलंय, वरनं साखर टाकले, हलवाय चालू केलंय. मच्या म्हणला तू जे केलंय ती मी करत नाही. मग मच्यानं वाटी घेतली, आधी साखर टाकली, मग दूध टाकलं, हलवाय चालू केलं. कसलं लागल? अवघडच लागल की. आधी साखर टाकली काय, दूध टाकलं काय, गोडच लागल ना. तसं तुम्ही किंवा भाकावी करुणा म्हणा किंवा विनवा पंढरीचा म्हणा, वैकुंठीचा म्हणा, त्याचं नामचिंतन करा, हे महत्वाचं आहे हो. काय टाकलं भाजीत? आता आम्ही कुठं कीर्तन तिकडे गेलतो बघा, गोड घ्यायचंय का गोड? मी म्हणलं बरं झालं आणून टाका, मीठच आणून टाकलं त्यात. आम्ही म्हणलं याला गोड का म्हणता? ती म्हणली संध्याकाळी मीठ म्हणायचं नसतंय. मी म्हणलं म्हणलं की आता म्हणलं ना, आता काय उगा कशाला मी धरूनच बसायचा. आमच्यात एक नाना म्हणून आमच्यात एक कॅरेक्टर, या नाना जेवायला वाढा ताट. अवलादीला पुन्हा कधीच कोणी बोलवलं. अहो एका दुसऱ्याच म्हणायचं असते का रोज उठून काय लोक वैतागली तुम्हाला सांगतो. मला सांगायचं असं आहे, परमार्थात निष्ठा पाहिजे. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. आणि ज्यांना सांगताय ती यादी मोठी आहे बाबा. सांगा विनवितो तुम्हाशी. आता सांगतायत का दम देताय हेच कळना. हिथं म्हणतायत विनंती करतात. सांगा शब्द कशा, जरा मराठीतलं नीट ऐका. माणसं सांगा शब्द, सांगा बरं हे असं विनंतीपूर्वक असं ना, सांगा सांगा विनंती करतोय मी तुम्हाला. म्हणजे एकानं सांगितलं की, एक म्हणला काय तुम्हाला काय वाटतंय, काय वाटतंय म्हणजे काय, मी तुम्हाला माफी मागायला लागलोय की. याला का माफी मागतोय का दम देतोय? आमच्याकडे अहंकार नाही तुम्हाला दिसत नाही काय? हे बोलणं हेच अहंकाराचं लक्षण आहे. आमच्याकडे अहंकार हे सांगतात, त्याच्यात नम्रता कुठं आहे? महाराज म्हणतात सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. आता याच्यातला सिद्ध शब्द बाजूला काढा. सिद्ध शब्द बाजूला काढायचा. सिद्ध संत महंत सिद्ध ऋषी. आता याच्यातला सिद्ध बाजूला काढा. सिद्ध याच्यासाठी बाजूला काढायचा की सिद्ध शब्द हे ह्या तिघांचे विशेषण आहे. महाराज संत सिद्ध असतात आणि सिद्ध शब्दाचा अर्थ तयार. जे तयार असतात ते संत असतात. आता तुम्ही म्हणसाल मग साधक सिद्ध नाहीत का? साधक सिद्ध कसे म्हणणार आहे तुम्ही? जो तयारच नाही त्याला सिद्ध कसं काय म्हणायला लागलाय तुम्ही? अहो सिद्ध शब्दाचा अर्थ तयार. तुम्हाला कळेल असं सांगतो. जवळ हे सकळ सिद्ध आहे आणि सिद्ध शब्दाचा अर्थ तयार. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकून तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. तू गायचंही आणि ऐकायचंही दोन्ही गोष्टी करायच्या. मग गायचं कुठपर्यंत? जिथपर्यंत आपल्याला जमतंय तिथपर्यंत. आणि ऐकायचं कान जास्तोर. एक जण म्हणला मी खायचं बंद केलंय का? कवडीच गळून पडली म्हणला. आता खायचं बंद केलं ना, आता माळ घालायची. आता त्या काळ्या पिशव्या आणू सगळं ती माणूस मरून गेलं तिथलं.
आणि आता माळ घालायला लागलाय. ऐका, महाराजांनी सांगितलं एक संत, महंत आणि ऋषी. आता हे संत सिद्ध आहेत, महंत सिद्ध आहेत आणि ऋषी सुद्धा कसे सिद्ध आहेत. महंत कोण आहेत? नारदांना महंत म्हणतात बघा. नारद महंत, नारद म्हणतात. ऋषी महऋषी. महऋषी शब्दाचा अर्थच महऋषी, महाऋषी. जे महंत आहे म्हणजे ज्यांचा अंत लागत नाही ते महंत असतात. त्यांचा अंत कधी लागत नाही, त्यांचा कुणालाच अंत लागणार नाही. काय माणसाचा बायकोचा नवऱ्याला अंत लागत नाही, नारदांचं कुठे घेऊन बसलाय तुम्ही? कुणाचा कुणाला अंत लागत नाही, अंत लागत नाही. महाराज सांगतात, सांगा विनवितो तुमाशी संत महंत सिद्ध ऋषी, नामे तरला नाही कोणी. नामाने कोण तरला नाही, नामे तरले कोट्यानुकोटी. आता अजून एक मला जोडीचं तुम्हाला असं सांगायचंय. मगाशी सांगितलंय मी तुम्हाला, अनेकांनी अनेक गोष्टी जोडल्या, पण देव जोडायला यांनी सांगितला. साधू संतांनी राम जोडायला सांगितला, कृष्ण जोडायला सांगितला, हरी जोडायला सांगितला. आणि फायदा काय? महाराज सांगतात, जोडीले न सरे हे धन. अरे हे धन आहे ना, हे संपतच नाही. जोडीले न सरे हे धन. कसं आहे? अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन. हे बी नाटच आहे बरं का. पुन्हा अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखील जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे. लोपले होते पारिकेपणे, पण ठाव चळणी चुकवला. अरे आमचं प्रारब्ध बलवत्तर आहे, आमचं दैव बलवत्तर आहे. आम्हाला साधू संतांची भेट झालेली आहे आणि त्या साधूंनी आम्हाला बोध केला. साधू बोध झाला न उरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. जसं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी, मग मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला साधूचा अंकिला. काय तुम्हाला सांगतो, परमार्थात मजा आहे हो. मी संस्था सोडताना 1100 अभंग पाठ करून बाहेर पडलेला माणूस आहे. किती? 1100 कमीत कमी. एक कीर्तनकार आहे आता महाराष्ट्रात व्हायरल, 11च पाठ आहे अभंग. किती? 11. अवघड आहे सगळं. महाराजांनी सांगितलं की नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. प्रश्नचिन्ह उभा केलंय. नामस्मरण केलं आणि वाया गेला असं कोणाच्या ऐकण्यात आलंय का? नाम घेता वाया गेला, वाया गेला, घेता वाया गेला, वाया गेला, नाम घेता वाया गेला, वाया गेला, घेता वाया गेला, वाया ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हासी, सांगा विनवितो तुम्हासी, तुम्हासी सांगा विनवितो तुम्हासी. हो, नाम घेता वाया गेला. श्रीमंत सांगतात नाम घेता वाया गेला. वाया गेला, नामस्मरण करून कुणी वाया जातंय काय? अरे वाया चाललेली जाग्यावर येतात नामस्मरण करण्यानं. वाया गेलेली, वाया जाणं काय चांगलं आहे का? बंधूंनो आणि भगिनींनो आणि वाया गेलेल्यांनो, बंधूंनो भगिनींनो आणि वाया गेलेल्यांनो, शासनाचा जी.आर. आलाय. काय जी.आर. आलाय शासनाचा? नीट ऐका बंधूंनो आणि भगिनींनो आणि वाया गेलेल्यांनो. शासनाचा कलेक्टरचा जी.आर. आलाय. ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत त्यांना 5-5 लाख रुपये अनुदान द्यायचंय. सगळेच उठले की माळा घालायला. म्हातारी कोतारी, म्हातारी कोतारी, 40ची 50ची 60ची 80ची माळा घालायच्या. माळा 5-5 हजार रुपये खर्चून निघाले.
टेम्पोवरती. म्हातारं म्हणलं मी काय करू, बस रिक्षावर तू जा माळ घालायला. गेलं पंढरपूरला, सगळ्यांनी 5-5 हजार खर्चले, माळा घातल्या. टेम्पोत आली गर्दी माघारी सगळी गावात. कशाला? माळा घालून. कशाला? 5-5 लाख रुपये अनुदान. लाडकी बहीण. माळा घालून माघारी आले सगळेजण. कलेक्टर दुसऱ्या दिवशी आला. कलेक्टर म्हणला बंधूंनो आणि भगिनींनो आणि वाया गेलेल्यांनो, आनंद वाटतो तुमच्याकडे बघितल्यानंतर. सगळं गाव माळकरी आहे, पण मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की कालचा जिहार खोटा होता. 80तलं म्हातारं उठलं म्हणलं म्हणून तुम्हाला म्हणतो याच्या नादी लागायचं नाही कधी, या माळकऱ्याच्या नादी लागायचं नाही कधी. महाराज जे निष्ठावान नव्हते त्यांनी लगेचच तोडून काढल्या. कोरोनात गेले, काळ्या पिशव्या तोडून काढल्या, लगेचच गेले ते माळा काढून. पुन्हा कलेक्टर आले, म्हणले बंधूंनो आणि भगिनींनो, शासनाचा 3रा जिहार आलाय. कोक नदीचं बांधकाम निघलंय, त्यात 5 माळकरी घालायचे म्हणला. 5 माळकरी घालायचे. महाराज जो निष्ठावान आहे तो माळ काढत नाही बरं का गळ्यातली. माळ जो काढत नाही त्याला वारकरी म्हणतात. महाराज त्यातले ते 4-5 जण माळा ठेवलेले होते. ते म्हणले कलेक्टरा माळ काढत नाही, घाल आम्हाला त्या याच्यामध्ये. कलेक्टर म्हणला या 5 जणांना वर घ्या 5-5 लाख रुपये देऊन टाका म्हणला. ते 80चं म्हातार म्हणते पट माझी माळ कुठं आहे बघ, बाण दुरी लवकर बाण म्हणला, घाल गळ्यात माळ माझ्या. असली निष्ठावान माळकरी. माळ महाराज निष्ठेचा विषय आहे. कपाळाचा गंध निष्ठेचा विषय. माझ्या कपाळाच्या गंधावरच एक जण जळत होतं. अहो खोटं बोलत नाही, गादीवर आहे, जळूनच मेलं ते. चौकात पेटवून घेतलं, चौकात गेलं ते. आणि त्याची पुण्यतिथी पुन्हा माझ्याकडे झाली. लय अवघड आहे. तुम्हाला सांगतो राहू केतू आपल्या राशीला आहेत. महाराजांनी सांगितलं गड्यानो नामस्मरण करा, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हाशी, संत महंत सिद्ध ऋषी. महाराज सिद्ध संत, सिद्ध ऋषी, सिद्ध महंत जे सगळे सिद्ध आहेत ना, त्यांना विनंती करतात. मी तुम्हाला विनंती करतो म्हणतात, मला सांगा तुम्ही नामस्मरण करून कोण वाया गेलं. त्याचं दुसरं कारण आहे का महाराज? नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिका पंथा जाशी जनी, म्हणून ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरुणी श्री हरी जपे सदा. नामाची एवढी मोठी ताकद आहे, तरीही काही काही जण लोकांना भरकट व्हायला लागलेले होते. असं करा, कळतंय का तुम्हाला? पोट हलवा, अमुक करा तमुक करा. महाराज म्हणले अरे साल्यानो योग्यांच्या ध्यानी ध्याता ना थोडसी, तो आमापाशी मागे पुढे. ते वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. अरे काही करण्यानं देव प्राप्त होणार नाही. आमच्या जनाबाईंनी सांगितलं हरी बोला, गाता खाता पिता उठता बसता हरी बोला. अरे हरी खाते हरी पिते हरीवरी मी निजते म्हणता जनाबाई. वास ठीक आहे. आता वेळ पण आपली सरकलेली आहे. आपल्याला मध्य घेऊन उरलेल्या वेळेमध्ये आपण या कीर्तनाचा वाणीला विराम देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हाशी, संत महंत सिद्ध ऋषी, नामे तरला नाही कोणी, ऐसा द्यावा निवडुनी, सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. नाम घेता वाया गेला. नामस्मरण करणारा वाया जात नाही. पुढचं प्रमाण राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, याविन अनेक असता पै साधन, वाहतसे आन विठोबाची. तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे आहे, आणि तुका म्हणे सर्वाहुनी सोपे आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण मग शहाणा तो धनी घेतो येते. ज्याच्याकडे शहाणपण आहे तो इथला घेतो बघा आणि खातो उचलून. बरोबर आहे की नाही? शहाणा तो धनी घेतो येते. आणि नलगती सायास, कष्ट करावं लागत नाही, नुसतं असं म्हणायचं लगेच येतात बघा ते. नलगती सायास जावे वन, विनोदाचा भाग वजा करा. नलगती सायास जावे वनांतरा, कुठं जावं लागत नाही. सुखे येतो घरा नारायण. काय एवढं सोपं असताना सोपेवर मग आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा.
ते टाळ हाती घेऊन नाचा हे खरं आहे, पण दिंडी हाती घेऊन नाचा ही काय भानगड आहे? दिंडी म्हणजे काय नेमकं? तर दिंडी शब्दाचा अर्थ विना. विना कळलं का तुम्हाला? विना मराठी संत साहित्य, आपण वारकऱ्याची कीर्तन ऐकल्यामुळे माहीत आहे, नाहीतर माहीत नाही बऱ्याच जणांना. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, विना या शब्दाला समानार्थी शब्द आहे, एक श्रुती आणि दुसरा दिंडी. आणि आमच्या ज्या गुढ्या आहेत ना, ह्या गुढ्या म्हणजे निशाणच आहे बघा. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. गुढी म्हणजे निशाण, म्हणून वारकऱ्याच्या घरावर निशाण असावा. अजून सांगू का तुम्हाला? चोखोबारांनी लिहिलं, टाळी वाजवावी आणि मग गुढी उभारावी, मग वाटही चालावी पंढरीची. गुढी उभारावी म्हणजे हातात गुढी घेऊन. वारकरी जे दिंड्यातनं येणारे जे निष्ठावान वारकरी आहेत, ते ताटच असतो झेंडा, आणि मानही ताट असते त्यांच्या, असे असते की नाही बोला? वारकरी आहे ते. आमचे वारकरी इन्यानं वाकले देणार आहे का नाही? चहा पाणी देणार आहे? चहावर वारकरी आहे का? लय अवघड आहे. निष्ठावान वारकरी असल्याला ठोकून काढतील. काय लावलंय भिकार भाजणं काम म्हणतील. अरे भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने. मागू नका साल्यानो. द्यायचं घ्यायचं, हे देऊ नये घेऊ नये ही मतं साधू संतांची मुळातच नाहीत बघा. दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे. वसवावे घर देवे बरे निरंतर. घर बांधू नका असं कोण म्हणतंय? महाराज या जगामध्ये चिमण्या घरटी बांधतातच घेऊ. हां, चिमण्या घरटी बांधतात, मुंग्या बिळं करतात आणि आयते नाक जाऊन राहतात त्याच्यात. बरोबर आहे की नाही? आयतच आहे ना सगळं. आता राहणारी सगळी आयतीच आहेत ना. लेकरा बाळाला कष्टानं काही मिळू नये मला भरपूर सांगता येते, परंतु मर्यादा पाळूनच 5 मिनिटात आपण थांबूया. बरोबर आहे. महाराजांनी सांगितलं, अरे नामस्मरण करणारा वायात जात नाही. साधू संतांना विनंती करतात, नाम घेता वाया गेला ऐसा तुम्ही कोणी ऐकला हो संत? सांगा ना. त्या दिवशी मी एक वाक्य लिहिलं, नाथ बाबा, कलियुगी फार संत झाले घरोघर. ते भविष्य बघणारी येत असतात. भविष्य बघणारी येतात की नाही? आई साधू आलाय तुझ्या दाराला, कडी लावू नकोस बघ घराला, नाहीतर आजार होईल तुझ्या पोराला. येतात की नाही? आता ते निघलाय बघा एक डॉल्बी बाबा. आई साधू आले घराला म्हणतो. तुळजापूरला निघालोय, देणार आहेस का 50 रुपये तेलाला? देऊ नकोस, मन बघत होतो. बघतही नाहीत माझ्या. बरोबर आहे की नाही? नाथ बाबा तुम्ही म्हणसाल हे असलं कशाला पाठ केलंय? हे बंद पडल्यावर ती चालू करायची पुन्हा. हा, ते साधू भूक लागली म्हणला, जेवायला वाढ जेवायला. मावशी चिंगटीन वाढायला साधू जेवायला आलाय. तशात मावशीनं जेवायला वाढलं, आणि मावशी बी त्याची पुढची होती त्या साधूच्या. मावशीनं जेवायला वाढलं, आणि मग जेवायला वाढल्यानंतर म्हणला, कांदा आणतेस का? कांदा कांदा आण. जेवण केल्यानंतर तुझ्या घरामध्ये धन आहे, गुप्त धन दडलंय, कुठं आहे ते सांगतो. मावशीनं ताट वाढलं, ताटात चपाती खाली कांदा ठेवला, आणि साधू म्हणतोय कांदा दे कांदा. ते म्हणले तिथं दिसत नाही का कांदा तुला? साधू म्हणले चेष्टा करतेस? हा, साधू आलाय घराला तू चेष्टा करतेस? ते म्हणले चेष्टा करत नाही, तुला चपाती खालचा कांदा दिसत नाही, जमिनी खालचं धन बरं दिसतंय म्हणले. होतो का नाही बाहेर म्हणले तू? हा महाराज, ही हुशार आहेत बाया, जुन्या बाया आहेत या, हुशार आहेत सगळ्या. सांगू का तुम्हाला महाराज, हे साधू हे सगळं अवघडच आहे. म्हणून मी मगाशी म्हणलं, कलियुगी फार संत झाले घरोघर. आता गुरु शिष्याचं सांगू का? माझ्याकडं अशी आता 50 पोरं आहेत. किती? 50 पोरं शिकत आहेत. त्यातले 8 पोरं चांगलं कीर्तन करतायत गुरु आता, आणि 15 ते 20 पोरं जोरदार वाजवत आहेत. तुम्ही बघतायत का? काय बघा, पोरं नुसतं वाजवतायत जोरदार नाही, असायला जोरदार आहेत. खाया पिया पचाया डाबर का हाजमोला, असे जोरदार पोर आहेत तुम्हाला. हे नगरनं आलंय बघा. ते मागचं बघा, मागचं ते येताना तेवढं होतं, आता एवढं झालंय. आमच्याकडं आलेली अशी होऊन येतात आणि अशी होऊन जातात पुन्हा माघारी. सांगू का तुम्हाला, संस्कार चांगला करायचा गड्या. महाराजांनी सांगितलं, नामस्मरण केल्यानं वाया जात नाही. काही नवजे वाया. तुकोबरायांचं वाक्य बरं, काही नवजे वाजा. नामस्मरण केलेल्याचं काहीच वाया जात नाही. जसं काही पदार्थ अख्खेच खायचे असतात, पेरू संपूर्ण खायचा असतो, काही टाकायचं नसतं त्यातलं, तसं नामस्मरण हे कसलंच वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. तुम्ही ऐकलंय का कुणाचं? हे साधू संतांना बोलतायत ते.
सांगा हो, मी विनंती करतोय तुम्हाला, सांगा विनवितो तुम्हाशी. भाव कुठलेही काढता येतात बरं का, जो बोलणार आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. सांगा विनवितो तुम्हाशी, माझी विनंती आहे तुम्हाला संत महंत सिद्ध ऋषी. अरे नामानं कोण तरला नाही, नामानं अनेक जण तरले. मोठी यादी आहे, वाट पाडा कोळीकू नाम जपे वाल्मिकू. वाल्मिकी हा वाल्या कोळी होता, त्याचे ऋषी वाल्मिकी झाले. केवळ नामाची ताकद आहे, म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी, नामे तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडून. अरे एक तर मला दाखवा असा ज्यानं नामस्मरण केलं आणि तरला नाही, असं होऊ शकत नाही. म्हणजे नाम ही अशी साखर आहे जी जिभेवर टाकल्यावर गोड लागेल नवल नाही, पाहिली तरी गोड आहे अंतर्बाह्य. नाम गोड, नाम गोड, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा. नामाचा महिमा मोठा आहे, म्हणून भगवान शंकर नामाला कुठं साठवतात, कंठामध्ये साठवतात. महाराज राम भजो रे, राम भजो रे, राम भजो रे, राम भजो. तुकोबारा लिहितात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. आणि संत जनाबाई किंवा अजून सगळे लिहितात हरीने हरिले माझे चित्त, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, वित्त वरा मुखविलो. मी सुरुवातीला जे बोललो तिथं आलोय बरं का. आता रामकृष्ण हरी याचा विचार करा, याच्यापेक्षा वेगळं या जगात दुसरं तत्व नाही. साधू संतांनी सगळं सोडायला सांगितलं आणि फक्त नाम धरायला सांगितलं. जो नामधारक आहे ना त्याला काहीच लागत नाही, म्हणून पुन्हा प्रमाणावर येतो लटिका व्यवहार, सर्व हा संसार वाया येरझार हरिविन, म्हणून हरिमुखे म्हणा. मग हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. ही हरीच्या, रामाच्या आणि कृष्णाच्या नावाची परिस्थिती आहे. महाराज रामच कृष्ण आहे, कृष्णच हरी आहे, आणि हरीच काय आहे, राम आहे. हा राम उघडा मंत्र जाणा, राम कृष्ण हरी म्हणा. भरपूर नामावरती बोलण्यासारखं आहे. महाराजांनी तिसऱ्या चरणात सांगितलं, बाबा नामे तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडुनी, सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. खऱ्या अर्थाने मला आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या या गुरुनाम गुरु अर्थातच वास्कर महाराजांच्या या फळावर महाराष्ट्रात एक मोठं वजन असलेलं, नैतिकता जतन करून असलेल्या महाराष्ट्रातल्या फळांपैकी एक आपला फळ आहे. आणि या फळावरती म्हणजे मी अनेक ठिकाणी मला फळावरच्या सेवा आहेत बरं का. मी गावं सांगू का तुम्हाला, तुमच्या भिकार अकोल्याकडं एक गाव आहे, मानेगाव नावाचं एक गाव. अशी काही गावं येतात ज्या गावामध्ये इकडं तुमचं हे शेळव्याच्या पलीकडची काय अशी गावं येतात ज्या ज्या गावामध्ये आवर्जून मला बोलवतात, मी जात असतो. म्हणजे काय, आता सुवासिनेन कुंकू लावलं नाही कसं म्हणायचं, जावंच लागतंय की, बरोबर आहे की नाही. नाहीतर मग तुकोबारायांनी एका लिहिलं बघा, मला एक सांगायचा तुकडा राहून गेला, सांगू का तेवढा, गुरु शिष्याचा तुकडा. माझ्याकडे एवढी पोर आहे ती, गुरुचं आणि शिष्याचं सुंदर चिंतन फार कमी वेळात सांगतो. तुकोबाराय सांगता, साले आताचे गुरु एक करती गुरु गुरु भवती भारू शिष्याचा. दोन गुरु, एक गुरु आणि एक शिष्य जेवायला गेले, तुमच्या घरी जेवायला आले, आणि जेवायला आल्यानंतर हे गुरु बसले तर ह्या शिष्य बसलाय. मग आजी ताक घेऊन आली वाढायला, आजी ताक घेऊन आली वाढायला. आजी ताक घेऊन आल्यानंतर गुरुंनी डोळे चष्मा काढून बघितलं काय आहे, त्यात ताक दिसलं. गुरुजी म्हणले शिष्यामान शिष्यामान, तक्रा शिष्यामान, ताक वाढा, ताक ताक ताक, शिष्याला वाढा शिष्याला वाढा. आणि आजी ताक ठेवून सांडवा माघारी घेऊन दुसरं दूध घेऊन आली. दुधा म्हणे नारायण नारायण. मग ताकाला शिष्याला वाढा, दूध इथं वाढा, हे असलं गुरु आहेत आता. पण आम्ही तसलं गुरु आहे का रगड्या, आम्ही तसलं नाही बरं का. आमच्या नाथबाबा संस्थेत येऊन बघा, जे पोरांच्या ताटात आहे तेच आमच्या ताटात आहे, जे आमच्या ताटात आहे तेच पोरांच्या ताटात आहे. आमच्यात पंक्ती भेद नाही बरं, तुम्हाला सांगतो मी. ही काय फार कमी लोक आहेत अशी, आमच्याकडं कुठल्याही प्रकारचा पंक्ती भेद नाही. ही पोरं आमचीच पोरं आहेत आणि आम्ही त्यांची ह्या अशा पद्धतीने आमचं राहणं आहे. सांगायचा भाग इतकाच आहे की वारकरी परंपरेला अनुसरून आपण काही गोष्टी कराव्यात. त्या अनुषंगाने आज आनंद या गोष्टीचा आहे की आपण मला पुन्हा एकदा, मला वाटतं अगोदर इथं 1-2-3 वेळा सेवा झालेली आहेत आणि पुन्हा एकदा सेवेचा योग आहे, संधी आहे. आपण दिलेली ही सेवा जी आहे ती पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करताना जन्मोजन्मी तुझा घडावा हा संग व्हावे अंतःकरणे निसंग, अशा प्रकारची भावना आहे. अंतःकरणातली किलमिश जावीत. आणि आज थोडंसं क्षणभंगुरत्व आहे माणसाच्या जीवनामध्ये. एक करा गड्यांनो,
प्रवासावर नियंत्रण. हे बघा, आपल्या मीटरमध्ये 200 ते 220 पर्यंत स्पीड दिलेलं असतं, म्हणून गाडी त्या स्पीडनं पळवायची नसते, त्या स्पीडने पळवायचं दिलेलं असतं ते, म्हणून काय तेवढी पळवायची असते का, त्या स्पीडनं पळवायची असते का. गाडी पळवणं हा पुरुषार्थ नाही, कंट्रोल करणं हा पुरुषार्थ आहे. आपलं आयुष्य आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. आज अपघातानं माणसं फार कमी वयात चालली, आणि हे कमी वयात जे चालले ना, कसं काय करायचं सांगा की. त्याच्यामुळे कुणीही कमी वयात जाऊ नये. ऐका, कुणी कोणाशी वैर ठेवू नका, कुणी कोणाशी द्वेष ठेवू नका, मत्सर ठेवू नका, कारण आपण उद्या कधी फोटोत आहे आपल्यालाच माहित नाही. शेवटचा तुकडा, शहापूरचा एक विद्यार्थी आमच्याकडे, तुळजापूर तालुक्यातला शहापूरचा, दिवाळीला न्यायला त्याच्या घरची माणसं आली, दिवाळीला न्यायला येताना एक 75-80 वर्षाच्या एका माणसानं 100-200 रुपये त्यांच्याकडे दिले, म्हणले पांडुरंगाकडे चाललाय तर एवढे माझे दान पेटीत टाका. सांगितलं, आले, दिले बाबा, चहा पाणी करून आले. आणि अजून शहापुरातनं गाडी पंढरपुरात येते तोपर्यंत त्या म्हाताऱ्याचा फोटो, भावपूर्ण श्रद्धांजली. एवढं क्षणभंगूर आहे, कळतंय का तुम्हाला. त्याच म्हाताऱ्याचा फोटो, म्हणजे एवढं जर आयुष्य क्षणभंगूर आहे तर आपल्याला काय माहिती आहे आपण कधी जाणार आहे. सावधान, आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची या खोळे दगड आला पोटाशी, मनुष्य देहा ऐसा निद, साधील ते साधही. पुन्हा नाट आलं बघा, साधील ते काय करायचं ते होतंय, साधील ते साधे सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले नाव, चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी, कट धरोनिया करी उभा उभी पालवी. महाराज, लवकर जर उतरून जायचं असेल तर भवसागर तरिता कार्य करी तसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी. असो, एवढंच या ठिकाणी बोलतो. त्याच्या पायाला मिठी मारा, नामस्मरण करा. नामान कुणीही वाया जात नाही, किंबहुना तुमचे केले धर्मतीर्थ नाही सिद्धी निरीत माझी एवढी पाहिजे. पण पायाच्या प्रसादी काही बोलले होते म्हणजे क्षमा करी संधी नहे अंगवती नहे अगदीच तुमचे विशेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका.